आता राधूला साडी सगळं मेकअप करून झाला होता. ह्यांनी परत गेलत बारामतीत आणि इथं बघा बाशिंग घेऊन आलं. जा की. काय झालत नाही तिथं राहिला? काय झालत भैया? भांडणं करतात ना, धिंगाणा घालतात ना, ऐकत नाहीत ना. अहो रात्री इथं लय वैतागलं होतं, लय खवाळलं तरी पोरं हसत्यातच हाणलं बघून. भेट नाही त्यांना अजिबात. सागर दाजी शंभर दाजी चाललं जायचं का तुला आणखीन? बळ पण नाही जाणार आता. दुपार न्यावा लागेल की होय भैया? दुपार न्यावा लागेल की तिकडे बनायचं असं. जाऊ का? नको म्हणलं तर सकाळी पावरस चालाय महाग लागून आत्यांच्या. हा तो दाजी चाललं तो आंघोळ केली वे. चला आता सागर आणि शंभू ही सगळी चालल्यात. आता ह्यांनी स्क्रिप्ट लिहिणार आहे, शूटिंग लावायची 2 दिवसांनी. राधू करते इथं अभ्यास, काल दिवसभर पण करत होती आणि आता पण जेवण करून बसले अभ्यास करायला. राधूचा अक्षर बघा. हाय सगळ्यांना. तर बघा आता झालंय दुपारची वेळ आणि आता आम्ही निघालोय खालच्या घरी. तर आता म्हणता कशाला शूटिंग करायची म्हणून आम्ही चाललोय. आधी लेकरं चालली होती, परत ह्यांनी म्हणलं दुर्गा पण महाग लागली तू पण चल. आणि राधूचा मेकअप करायचा होता, मला म्हणलं इथंच कर. तर राधू म्हणली पप्पा मला इथं नको मेकअप, सगळ्या रस्त्याने तिथं गेला करते. तर मग ह्यांनी म्हणलं चल तू पण एकटीच राहते घरी. मग बघा इथं ना सामान घेतलंय विठ्ठल रुक्माईची शूटिंगला रुक्मिणी बनवायचंय. तर ह्यातलं मेकअपचं सामान घेतलंय, बांगड्या तिच्या, टिकल्याचं पॉकेट, चाप, क्लिप घेतली, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बघा. तर ही पण घ्यायची आणि तुळस तर नाही तिथं असं. तर ह्यांनी आलं दारला. चल राजू आलो पप्पा. चला राजूचा मेकअप कसा करते ते दाखवते तुम्हाला आणि बघू आणखीन काय काय करतात. सगळं झालं तुम्हाला तिथं गेल्यावर दुर्गा पण बसली गाडीवर, ओम पण बसलाय. ही सगळ्याच्या आधी बसली गाडीवर. हिचं गन पावडर केला, आंघोळ उशिरा घातली होती हिला, मग तिचं आंघोळ घालून खेळत होती. घरी कोणीच नाही. मी थांबू का घरी? थांबू का? नको आहे. तिथे पाणी असलं खड्ड्यात राहत, पावसाचं पाणी. आता पोचलं बघा घरी, आलो. आत्या बसल्या तिथं, कृष्णा पण इथंच होता. आणि हाय असं झालं, भांडे घासायला लागले होते आणि ह्यांनी स्क्रिप्ट लिहिलं तिथं आलं. स्क्रिप्ट ठेवली लिहायची आणि म्हणलं व्हिडिओ बनव. लगेच अचानक ठरलं हाय असं झालं अवतारे घेऊन. तर आता इथं राहायचं. तर चला राजूचा मेकअप करून घेते आता. साधा सिंपलच करायचं, लय काय नाही, पावडर क्रीम ते चल राधू कसं करायचं. हा ने इकडं बघा पिवडी लागली रडायला. आय कशाला चावताय, काय खरं नाही. आता तुम्ही इथं पाहू शकता बघा, मी रातला साडी घातली आणि पिन पण केली, पण काय नीट साडी घालता येणार. तिला साडी लई छोटी पडायला लागली, कारण आता तिला साडी दुसरी आणायला लागण आणि खराब पण झाली. खराब म्हणजे जुनी झाली आहे ना राधा. तर ह्यांना म्हणलं साड्या आणा, तर हे म्हणलं आजच्या दिवस राहू दे उद्या आणू, कारण की साडी सारखी लागते बघा शूटिंगला कशाला पण. आणि मुलगी म्हणलं की साडी लागणार कुठलं पण शूटिंगसाठी, रील्स बनवण्यासाठी. तर आता ह्याच्यापेक्षा मस्त साडी आणणार आहे आम्ही उद्याच्याला, नाही तर परवा दिवशी. आणि ब्लाऊज पण थोडा ढिल्ला होतं, लावली पिन. असू द्या, त्याची तब्येतच खराब झाली. आता बांगड्या हे घातल्यात, आता हिची विणी घालायची आणि मेकअप करायचा. आणि असं झालं की हिचं सामान घेतलेलं हिने घरात ठेवलं. मला वाटलं तिने पिशवीत ठेवलं असं पर्स बघा त्या पिशवीत, पण पर्स राहिले देवाना तशीच आली हे करत. असू द्या का पूजापुशी आहे सगळं सामान. तर इथलंच घेतलं असं मेकअप करते. बांगड्या तरी बरं झालं आणल्या, तर पप्पा खवळलं असतं. बांगड्याची डबी पिशवीत टाकली होती मी, म्हणलं पर्स टाकेन पिशवीत, पण राहिली घरी. चला हा राधूचा मेकअप करते. ह्यांनी गेलात बाहेर, कुठे गेलात काय माहित, काहीतरी आणाय गेलात. पप्पा आल्या खवळत्यात नाही तर बघा आता इथं राधूला साडी घातली आणि मस्तपैकी मेकअप केला. साधा सिंपलच आहे, काही सुद्धा नाही. टिकली गळ्यातला आणि फक्त पावडर आणि काजळ लावलं का बाळा? मला लावता येणार नीट, आणि थोडस घाल की. तर बघा असं केलं. राधू इकडं बघ की बाळा, तिकडं म्हणलं का ना, मग हिने गळ्यातलं घरी राहिलं हिच्याकडून. म्हणायचं असतं ना घरी चाललंय. जाऊ द्या, हे घातलं की पूजाचं छान दिसतं, हे पण छान दिसतं.
आणि ह्यांनी घरनं जाऊन हार आणलं. मला माहितीच नाही ह्यांनी घरी गेलं पण भागलं. बस आपला साधा सिंपलच छान छान दिसते हाय का नाही राहत. इकडं बघ की तसलं जाते डायमंडच्या खड्या. काय आणलंय तुम्ही कानातलं बघ राधा. हे कुठं आणलं. हा घरातलं नाही ह्यांनी दुसरं नवीन आणलंय. आडपा दिसत झालं. अहो घरात होता की होय व तुम्ही का म्हणला नाहीत मला मोठं कानातलं पाहिजे. होतं ना घरात 2 होते. आपण एक आणलंय ना ती. ही सागर पण गेलं होतं आणायला आणि लेकरांच्या हातात घालायला कृष्ण. इकडं सगळे गॅंग खेळ. ओमडा चल तर गन पावडर कर. त्याचा आहे का व? ओमचा आहे का नाही? ओमचा नाही ना काय नुसतं रुक्मिणीला काय वारकरी मग ह्याला नटवा लागेल की. चला ह्याला पण नटवत पिवडा काय करतो. उरकायचं राहिलं बाजूला आणि ह्या लेकरांचा कालवाचा ऐकून घ्यावा लागतोय. काहीच गोंधळ सुधराना काय तर का कोण कोण कालवा करतय. आता सगळा मेकअप करून झाला होता. ह्यांनी परत गेलत बारामतीत आणि इथं बघा बाशिंग घेऊन आलं तर ते पण लावून घेतलंय. आणि इथं बघा कृष्णाला तयार करतात ह्यांनी. ह्याला पण बांधलंय ते बाशिंगच म्हणतात ना ह्याला पण. बघू कृष्ण इकडं कर. आणि माळ घातली राधूच्या कानातला काढलं आणि त्याला घातलं. चुकून तिच्या कानात घातलं ह्यांनी. कृष्णालाच असतं. आणि ओमला केलंय वारकरी. आता ओमला घातल्यात पांढरे कपडे टोपी. हे बघ आजी बघ काय करते. हा थांब. टाळ ह्याची टाळ होती ना आता घरात. मग एकच पाहिजे की. ओमला टाळ पाहिजे वारकरी केला. इकडे बघ कृष्णा. कृष्णा ऐकतच नाही. कृष्णा इकडे के. राधाला बघा नवरी केल्यासारखंच नटवलं या. आणि हार पण घातलाय. आता कसला गंध लावायचा काय माहिती. मी इथं पांढरी छोटी टिकली लावली होती पण ती झाकून गेली त्या बाशिंगच्या मध्ये. आता एवढ्यात बघा राधूची एकटीची एक रील्स काढली मी. आणि आता एक भारी गाणं गावलंय म्हणलं कृष्णाचे आणि राधूची रील्स काढावं म्हणून ह्यांना बाहेर आणलंय. कृष्णा इकडं कर बघू तुला कसं केलंय. ह्याला बघा कृष्णा तयार केलं पण बघायला पण तयार नाहीये. बघत सुद्धा नाही कॅमेऱ्यात. आणि ओम इथं वारकरी केलाय. चला 7 जन्माची साथ हातामध्ये घेऊन हात तुझ्या माझ्या प्रेमाची राह हो दे नवी पहाट. जा की बस आले. तर राधूच्या शाळेत बघा आज पालखी येणार आहे आणि तिचा मेकअप नाही असा घ्यायला व्हिडिओ घ्यायला काही टाइम नाही म्हणून आता थोडं घ्या म्हणून. तिकडे